गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले। धर्मराव आत्रामांच्या विरोधामध्ये त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम आणि पुतण्या अमरेश आत्राम निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। 16,000 मतांची लीड घेऊन धर्मराव बाबा आत्रामांनी मुलीचा आणि पुतण्याचा पराभव केला। यावेळेस राजकारणात शेवटी मुलगी आणि पुतण्याशी लढावं लागलं तरी बाप बाप होत आहे अशी प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। 24 वर्षानंतर बाबा परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात निवडून आले आहेत। मला सांगा, तुमचा राजकीय प्रवास आपण जर बघितला तर तुम्ही ग्रामपंचायतीपासून ही सुरुवात केलेली आहे आणि सतत तुम्हाला जनतेने विधानसभेत निवडून दिलेला आहे। आज ही परिस्थिती खूप कठीण वाटत होती, पण तरी तुम्ही निवडून आले, काय म्हणाल? हे विजय लोकांचा विजय आहे आणि सतत 14 वर्षाच्या आपला वयापासून मी आजपर्यंत सतत मी आपला लढत आलेलो आहो आणि आज सुद्धा शेवटच्या संधी सुद्धा माझ्या मुलगीशी लढावं लागला, जावईशी लढावं लागला, पुतण्याशी लढावं लागला। हा एक प्रकारचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। हा विजय मी समर्पित करतो लोकांना, ज्यांच्यामुळे हे विजय झालेला आहे आणि आखरी बाप बाप होता है, दूसरा कोई नहीं हो सकता है। हे होते धर्मराव बाबा, ज्यांनी आज या विजयाबद्दल आपलं मत व्यक्त केलं। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, आलापल्ली, गडचिरोली।